सुधीरला झोप येत नव्हती. जरी एका आठवड्यानंतर नातू आर्यनच्या लग्नावरून तो आजच पत्नी रेखासोबत परतला होता. थकलेल्या शरीरामुळे अस्वस्थ मन कासावीस होत होते. कधी या कुशीवर तर कधी त्या कुशीवर वळत. तो कधी वीज विभागाला शिव्या देई तर कधी प्रशासनाला मनातल्या मनात कोसत असे. बिहारचे हे छोटेसे गाव. इथे विजेच्या तारांचे जाळे तर प्रत्येक खोलीत दिसते, पण वीज नसते. वीज आली तरी इतकी कमी असते की जणू कंदील वाचवण्यासाठी तिने आपली सर्व शक्ती लावली आहे असे वाटे. म्हणूनच गावातील बहुतेक लोक उन्हाळ्यात घराच्या छतावरच झोपायची सोय करतात. मंद प्रकाशणाऱ्या ताऱ्यांच्या खाली खुल्या आकाशात सुधीर स्वतःचा वेळ घालवत होता. पण शेजारी झोपलेल्या रेखाला उठवण्याची त्याची इच्छा झाली नाही. लग्नात दिवसभर इकडे तिकडे धावपळ केल्यामुळे ती खूप थकली होती. जुने विचार मनात येत राहिले आणि नजर आकाशाकडे स्थिरावली. तारांच्या लुकलुकाटाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. एक तारा खूप ओळखीचा वाटू लागला. त्याची चमक मनात साठू लागली. ही चारू तर नाही ना? हो, चारूच आहे ही. तशीच हसणारी, तसाच तेच चेहरा जो माझा सर्व थकवा दूर करायचा. बघा कशी खळखळून हसत मला विचारतीये, बाबा मला विसरलात का? ओळखलं नाही का? मी तुमची चारू आहे. मी तुम्हा सर्वांना इथून रोज बघते. मला माहित आहे की तुम्ही आजच आर्यनचे लग्न लावून परतला आहात. झोप येत नाहीये ना? दिवसा इतके का झोपला होतात? मला आठवतंय जेव्हा रात्री मला झोप येत नसे आणि मी तुम्हाला गोष्टी सांगायला सांगायचे तेव्हा तुम्ही हेच म्हणायचात ना, दिवसा इतकी का झोपतेस? आता ताऱ्यांशी गप्पा मार. सुधीरला आनंद का होणार नाही? घरात पहिल्यांदाच लक्ष्मीने जन्म घेतला होता. त्याला आपल्या रिकाम्या मनगटांची सवय लागली होती. पण आपल्या मुलांचीही मनगटे रिकामी पाहून तो खचून जायचा. सुंदर साजरी चारू नखरात लहानाची मोठी होऊ लागली. भाऊ बहिणींच्या भांडणात सुधीर नेहमी चारूचीच बाजू घेऊन मुलाला ओरडत असे. बाबांची सोनपरी मग आनंदाने मिरवू लागे. रोज बाबांच्या कुशीत चंद्र ताऱ्यांच्या आणि परिराणीच्या गोष्टी ऐकता ऐकता ती झोपी जायची. बघता बघता दिवस, महिने आणि वर्ष उलटली. उन्हाळ्याच्या सुट्टीत मैत्रिणींसोबत आंब्याच्या बागेत जाऊन कैरी येत असे. जेव्हा रेखा मुलांना दुपारी जबरदस्ती झोपवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा मुलेही डोळे मिटून आई झोपण्याची वाट पाहायची. रेखाला गाढ झोप लागताच दगड काठ्या घेऊन सर्वजण बागेत पोहोचत. एक दिवस दुकानातून घरी येताना सुधीरने मुलांना बागेत पाहिले. मग काय, चारूची चोरी पकडली गेली. सगळी मस्ती शांत झाली आणि सर्वांनी शरणागती पत्करली. सुधीरने तिथूनच सर्वांना ओरडत घरी आणले. चारू सुद्धा घाबरलेली आपल्या भावाच्या मागे मागे चालू लागली. एका रात्री चारूला सुद्धा झोप येत नव्हती, कारण ती दिवसा खूप झोपली होती. त्या रात्री तिने सुधीरकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरला. तेव्हा सुधीर म्हणाला, दिवसा इतकी का झोपतेस? मग रात्री झोप कशी येणार? आता हे तारे बघ. ताऱ्यांकडे बोट दाखवून त्याने सांगितले होते की ती तुझी आजी, ती तुझी पणजी, त्या सर्व तुझ्याशी बोलू इच्छितात. त्यांच्याकडे लक्ष देऊन बघ आणि त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न कर. चारूचे बालमन शांत झाले. तिने हळू आवाजात विचारले, बाबा, एक दिवस मी पण तारा बनेल का? तुम्ही मला बघून ओळखाल ना? सुधीरच्या अंगावर काटा आला. त्याने चारूचे तोंड आपल्या हाताने बंद केले आणि तिला जवळ घेतले. त्या रात्री तो खूप उशिरापर्यंत तिला गोष्टी सांगत राहिला. चारू आता तारुण्याच्या उंबरठ्यावर आली होती. पदवीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. पण लाडक्या मुलीने आईच्या इच्छेविरुद्ध शहरात जाऊन वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी आपल्या बाबांचे मन वळवले. रेखा अनेकदा म्हणायची, आत्तापासूनच सवय लावून घ्या. एक दिवस ती सासरी निघून जाईलच. सासरी गेली तर काय झाले? दर महिन्याला तिला बोलवून घेईन, नाहीतर स्वतः जाऊन भेटेन. सुधीर अभिमानाने उत्तर द्यायचा. तो नेहमी चारूच्या वसतिगृहातून घरी येण्याचे दिवस मोजत असे. चारू येताना आपल्या पैशातून बाबा, आई आणि भावासाठी काही ना काही नक्की आणायची. एकदा तिने बाबांसाठी एक सदरा आणला होता. सुधीरला तो खूप आवडला. अनेक महिने असाच प्रवास सुरू राहिला. सुधीर आणि रेखाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण चारू मात्र आता काहीशी हरवल्यासारखी राहायची. अशोकने तिला कधी उघडपणाने काहीही सांगितले नव्हते. तरीही वकीलचे शिक्षण सोबत घेताना दोघांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले होते. चारू मनातील भावना बोलून दाखवू शकत नव्हती, पण एकांतात अशोक सोबत घालवलेले ते सुखद क्षण आठवून ती शहारून जाई. कधी कधी तिला वाटे की अशोकच्या मनातही तसेच काहीतरी असावे.
घरात आता चारूच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. लग्नाचे नाव काढताच तिचा चेहरा उतरून जाई आणि ती तिथून उठून निघून जाई. एक दिवस रेखा स्वयंपाकघरात काम आवरत होती आणि सुधीर छतावर सर्वांच्या झोपण्याची व्यवस्था करत होता. चारू छतावर आली आणि बाजूला उभी राहून आपल्या बाबांना मदत करू लागली. सुधीरने चारूची शांत नजर ओळखून विचारले, काय झाले बाळा? आम्ही जेव्हा जेव्हा तुझ्या लग्नाबद्दल बोलतो तेव्हा तुझा चेहरा का उतरतो? चारूने दबक्या आवाजात विचारले. बाबा, अनोळखी माणसासोबत आयुष्य व्यतीत करायला भीती वाटते. अशोक सोबत लग्न होऊ शकत नाही का? अशोक? तोच का जो तुझ्यासोबत शिकतो? चौकातील बाबूसाहेबांचा मुलगा? सुधीरने आश्चर्याने विचारले. चारूने हो म्हणत आपली नजर खाली वळवली. काही खास गोष्टी घडली आहे का? सुधीरच्या मनात अनेक प्रश्न आले, पण ते ओठांवर आले नाहीत. बाबा, तसे काही नाही, फक्त त्याची सोबत चांगली वाटते. त्याने कधी काही सांगितले नाही, पण त्याचे डोळे सर्व काही सांगतात, चारू म्हणाली. गावातील प्रतिष्ठा आणि जुन्या विचारांमुळे सुधीरच्या मनातील शब्द बाहेर पडले. बरं, तर हे सर्व होतं तर? तेवढ्यात मागून रेखाचा रागाचा आवाज आला. सुधीरने तिला शांत केले आणि सर्व प्रकार सांगितला. त्या रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. रेखा आणि सुधीर दोघेही चारूला वेगवेगळ्या तर्क देऊन समजावत राहिले. कधी प्रेम विवाहातील अपयश, तर कधी आंतरजातीय विवाहामुळे समाजात होणारी बदनामी. रडवेल्या डोळ्यांनी चारू फक्त ताऱ्यांच्या लुकलुकटाकडे पाहत राहिली. अखेर तिने आपल्या डोळ्यातील पाणी काळजात दाबले आणि आई वडिलांच्या पसंतीवर संमती दिली. आता रेखा आणि सुधीरला लग्नाची घाई झाली होती. मुलीवर विश्वास असूनही आईच्या मनात एक भीती होती की वयाच्या या नाजूक वळणावर काही चुकीचे घडू नये. एका दूरच्या नातेवाईकाने उदयबद्दल सांगितले. शहरात घर, वडील अधिकारी, स्वतःचे मोबाईलचे मोठे दुकान, सुसंस्कृत कुटुंब आणि फिल्मी हिरो सारखे व्यक्तिमत्व. सुधीरला हे नाते खूप आवडले. चारूच्या चेहऱ्यावरही तोच आनंद दिसत होता. ती खूप खुश होती. उदयच्या तोंडून मम्मी पप्पा हे शब्द ऐकून सुधीर आणि रेखा तृप्त झाले. उदय म्हणाला की आता तो स्वतः चारूला घेऊन अधूनमधून येत जाईल आणि सुखाचे काही दिवस सोबत घालवेल. असे फक्त एक दोनदाच होऊ शकले. सुधीर आजोबा होणार असल्याची गोड बातमी आली. चारूची सासू सुद्धा सासऱ्यांसोबत त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी शहरात गेली. घराचा संपूर्ण भार चारूच्या खांद्यावर आला. दिवसभर कामात गुंतलेली चारू आणि रोज येणारे नातेवाईक यात ती हरवून गेली. हळूहळू उदयच्या वागण्यात बदल जाणवू लागला. त्याचे बहुरूपी रूप पाहून ती अस्वस्थ होऊ लागली. आता तो रात्री उशिरा घरी येऊ लागला. विचारल्यावर उत्तर मिळे, काय दिवसभर फक्त राबतच राहू का? एका रात्री तर तो दारू पिऊन परतला. विचारपूस केल्यावर दोघात वादावादी झाली आणि उदयने चारूच्या गालावर थप्पड मारून त्याचा संताप शांत केला. ती रात्र चारूने तळमळत घालवली. मुलगा म्हणून लाडात वाढलेला उदय दिवसभर मित्रांसोबत मस्ती करायचा. वडिलांनी आपल्या निवृत्तीचे सर्व पैसे काढून त्याला मोबाईलचे दुकान टाकून दिले होते, पण तिथेही मित्र असायची. नंदनचे टोमणे चारूच्या मनाला आरपार छेदू लागले. तिच्या स्वप्नांचे इंद्रधनुष्य आता बेरंग झाले होते. डोळ्यात पाणी दाटले असताना ती आपल्या खोलीत गेली. एकांतात तिच्या दुःखाचा बांध फुटला. कधी ती स्वतःला सावरत हाताने तोंड दाबून रडायची, तर कधी घर सोडून जाण्याचा विचार करायची. पण पोटातील बाळाची जाणीव होताच तिचे पाय थांबायचे. शेजाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, सर्व जळतात, जास्त काळजी करू नको, याचा परिणाम बाळावर होईल. कधीतरी प्यायली तर काय आभाळ कोसळेल. आता त्याची इज्जत हीच तुझी इज्जत आहे. अशा शब्दात सासरच्यांनी तिची समजूत घातली. हळूहळू चारूने स्वतःचे मन वळवले की त्याची इज्जत हीच माझी इज्जत आहे. तिने आपल्या आई वडिलांना काहीच सांगितले नाही. फोनवर बोलणेही कमी झाले. दिवसभर घरकामात स्वतःला गाडून घेऊ लागली. मध्यरात्री उदयची वाट पाहत राहायची. कधी तो नीट यायचा तर कधी नशेमध्ये. चारूकडे सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काही विचारले तर तो तिला सुनवत असे. कधी कधी हातही उचलत असे. चारू आता गप्प राहू लागली. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत राबत राहायची. तिने बनवलेले पदार्थ सर्वांना खूप आवडायचे. 4 वेळा स्वयंपाक करणे आणि घरकाम यातच तिचे दिवस संपू लागले. बाळातपणाचे दिवस जवळ आले तरी ती कामातच मग्न असायची. नातू झाल्याची बातमी ऐकून सुधीरला खूप आनंद झाला. त्याने संपूर्ण कुटुंबासाठी कपडे आणि नातवासाठी सोन्याचे दागिने आणले. पण चारूची सुकलेली आणि थकलेली काया पाहून सुधीर आणि रेखाने तिला विचारले,
तू सुखी आहेस ना? त्यांचे मन भरून आले. नातवांमध्ये आपल्या मुलाची झलक पाहून सुधीर त्यांच्या खोडकरपणाच्या गोष्टी करत असत. मित्रमंडळी सर्वजण चारूला भेटायला येत असत. कधी कधी अशोकशी देखील भेट व्हायची आणि डोळ्यात एक अस्वस्थता ओसाडून वाहायची. पण कोणीही ते शब्द मांडले नाहीत. हृदय धडधडत राहायचे आणि फक्त औपचारिक गप्पा व्हायच्या. पण हे काही क्षण आनंदाचे असायचे. दोघे शाळा कॉलेजच्या गप्पा मारत. तुला तर सर्व गोष्टी अक्षरशः आठवतात? चारूने त्या अवखळपणाने अशोककडे बघत विचारले. अशोकनेही अवघड नजरेने बघत म्हटले, मी तर तुला कॉलेजच्या निरोप समारंभाच्या दिवशीच सांगितले होते, जेव्हा तू मला तुझी डायरी लिहायला दिली होतीस आणि मला विचारले होते की सर्वजण लिहून देत आहेत, तू का नाही लिहित? तुला आमची आठवण ठेवायची नाही का? मी काय म्हटले होते? हो, आठवतंय. तू म्हणाला होतास की आम्हा लोकांना लक्षात ठेवण्यासाठी तुझे डोकेच पुरेसे आहे. चारूने अशोकचे बोलणे मध्येच सोडले. मग तू कशी चिडली होतीस आठवतंय? कसं आठवणार नाही? त्याचा अर्थ काय होता की आम्ही लोक डायरी घेत आहोत तर आमच्याकडे डोके नाही. तर मी असे म्हटले नव्हते. जुन्या खोडखरपणाने डोळे चमकले. अर्थ तर तोच निघतो. चारू जुन्या आठवणींच्या विश्वात हरून गेली. दोघेही खळखळून हसू लागले. मनाला छान वाटले आणि डोळ्यात आनंद तरंगू लागला. तिने अशोकला विचारले, सांग अशोक, तू आयुष्यात सर्वात जास्त आनंदी कधी झालास? अशोक शांत झाला. लुकलुकत्या चांदण्या रात्रीला जणू राहुनी गिळले होते. मजाक करतोय यार. अशोक गोष्ट बदलून तिला सामान्य करण्याचा प्रयत्न करू लागला. अशोकने तिला घरासोबतच कोर्टात प्रॅक्टिस वकिली सुरू करण्याचा सल्ला दिला. पण चारू वास्तवाच्या जमिनीवर आली. वकील बन, यातच मला आनंद मिळेल. बरं, आता निघतो. तुझा खूप वेळ घेतला. असे म्हणत अशोक उठला. त्याला जाताना ती एकटक पाहत राहिली. तिला उत्तर द्यायचे होते की तू वेळ घेतला नाहीस अशोक, मी तो वेळ जगले. पण ते सर्व शब्द वास्तवाच्या उन्हात विरघळून गेले. चारूमध्ये आता ते धैर्य उरले नव्हते. तू गप्प का असतेस बाळा? आईने विचारले. पण तिने काहीच सांगितले नाही. सर्व ठीक आहे आई, असे म्हणून ती आईला शांत करायची. पण आईच्या अस्वस्थ मनाला शांत करणे सोपे नव्हते. उदय जेव्हा चारूला न्यायला गावी आला तेव्हा रेखाने त्यालाही विचारले. पण त्याने थेट उत्तर दिले, तिला कशाला विचारता मम्मी? आपल्या मुलीलाच विचारून घ्या. कधी आम्ही कोणत्या गोष्टीची कमी केली असेल तर सांगा. दिवसभर तिला हवे तसे मी राहतो. मन झाले तर काम करतो, नाही तर मनमर्जी. मीच तिला दिवसभर पाहतो. रेखा निरुत्तर होऊन उदयकडे पाहतच राहिली. खाण्यापिण्याकडे थोडे लक्ष द्या, खूप बारीक झाली आहे. सासरी पाठवताना चारूच्या पिशवीत काजू बदाम जे जे सुचले ते सर्व खायला सांगून आई भरत राहिली. निघताना सर्वांचे मन उदास झाले होते. वर्षभरातून 2-4 दिवस ती राहिल्याने घर आनंदाने निहाळून निघायचे. मुलांचे तोत्रे बोलणे आजी आजोबांना वेड लावायचे. चारूला यावेळी सासरी परत जायचे नव्हते. पण उदयने सांगितले की आईला कामात खूप त्रास होत आहे, त्यामुळे तो चारूला जास्त दिवस ठेवू शकत नाही. चारूच्या डोळ्यात सुधीरला एक अनामिक वेदना दिसली, जी वाचण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो त्या खोलीत बुडत गेला. अशा परिस्थितीत चारूला पाठवणे मनाला खूप जड जात होते. तेवढ्यात दुपारी सुधीर डोक्याला रुमाल बांधून जेवण्यासाठी घरी जात होता. तेव्हा त्याला आंब्याच्या बागेत मुले पळताना, धावताना आणि भांडताना दिसली. चारूचे बालपण डोळ्यासमोर उभे राहिले. उदास मनाने घरी पोहोचून तो हातपाय धुवू लागला. रेखाने जेवण वाढलेच होते की तेवढ्यात मोबाईल वाजला. रेखा, यावेळी चारूची तब्येत ठीक नाहीये. तिच्या पोटात दुखत आहे. तिला घेऊन दवाखान्यात जात आहोत. तुम्हा लोकांना घाबरण्याची गरज नाही. सुधीर आणि रेखाची अस्वस्थता वाढली होती. आधीच त्यांचे मन लागत नव्हते. त्यात फोन आल्यावर अन्नाचा घास गळ्याखाली उतरत नव्हता. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून कसेबसे जेवण उरकले. उदयला फोन करून सांगितले की ते चारूला भेटायला येत आहेत. पण उदयने त्यांना येण्यास स्पष्ट नकार दिला. नाही नाही, येण्याची काही गरज नाही. आम्ही बघतोय, सर्व ठीक होईल. तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. चारू ठीक आहे ना? सुधीरची बेचैनी वाढतच होती. नाही, एकदा चारूला बघूनच येऊया, त्यांनी स्वतःशीच म्हटले. सुधीर आणि रेखा गाडीत बसले. मन व्याकुळ झाले होते. मध्येच ते ड्रायव्हरला गाडी जोरात चालवायला सांगत. लाल सिग्नल पाहिला की वेळ डोंगरासारखा वाटू लागे.
खिशातील मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर उदयचे नाव पाहताच हृदयाचे ठोके आवरणे अशक्य झाले. काय झालं उदय? चारू कशी आहे? आम्हाला तिला बघायची खूप ओढ लागली आहे. बेटा, आम्ही येतोय. पप्पा, चारू आता राहिली नाही. आम्ही तिला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो आहोत, उदयने शांत सुरात सांगितले. अंगातून जणू विजेची लाट गेली आणि सुधीरचे डोके सुन्न झाले. त्यांनी ड्रायव्हरला गाडी अधिक वेगाने चालवण्याची ताकीद दिली आणि आपले डोके सीटवर टेकवले. डोळ्यातील अश्रू रोखण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला. रेखा सुधीरच्या खांद्यावर डोके ठेवून हुंदके देऊ लागली. दोघांच्याही डोक्यात एकच चक्र सुरू होते. का, कधी, कसे, कुठे हे प्रश्न काळजाला आरपार छेदत होते. घराबाहेर लोकांची गर्दी आणि काही जण अंत्यविधीची तयारी करताना पाहून त्यांचे हृदय पिटाळून निघाले. कुठे आहे माझी मुलगी? कुठे आहे माझी मुलगी? ओरडत रेखा वेड्यासारखी आत धावली. तिची घाबरलेली नजर चारूला शोधू लागली. काही स्त्रिया मान खाली घालून बसल्या होत्या. आजी, मम्मी आतल्या खोलीत झोपली आहे. सकाळपासून उठत नाहीये. मला खूप भूक लागली होती म्हणून पप्पांनी मला बिस्किट दिलं. तू पण खाणार का? आर्यन आपल्या आजीच्या मांडीवरून उतरून रेखाकडे येत बोलला. रेखा धावतच आतल्या खोलीकडे गेली. सुधीर दारावरच खचून बसले. शांत खोलीत जमिनीवर एकटी चारू पांढऱ्या चादरीखाली निजली होती. चादर हटवण्यासाठी रेखाने हात पुढे केला तर मागून उदयच्या आईने तिचा हात धरला आणि म्हटले, नका हटवू विहीनबाई, तुम्हाला ते बघवणार नाही. औषधांच्या रिॲक्शनमुळे संपूर्ण शरीर फुगून भयानक काळे पडले आहे. रेखा रडू लागली. सुधीर स्वतःचे अश्रू सावरत रेखाला सावरण्याचा प्रयत्न करू लागले. रेखाने जोराने हात मारून चेहऱ्यावरून चादर हटवली. चेहऱ्यावर काळ्या डागांच्या खुणा होत्या. जणू गालावर उमटलेली बोटाचे साक्ष देण्यासाठी उभी होती. रेखा तिचे गाल कुरवाळू लागली. तिचे बुके घेऊ लागली. मनात शंका आली आणि तिने एका झटक्यात संपूर्ण चादर ओढून काढली. पूर्ण शरीरावर काळे निळे वळ आणि गळ्यावर काळ्या धारीचे डाग पाहून रेखा आणि सुधीर थक्क झाले. नाही, ही औषधांची रिॲक्शन नाहीये. खरं काय आहे ते सांगा. माझ्या मुलीची ही अवस्था कोणी केली? रेखाचा आवाज आता रागात बदलला. सर्व औषधाचाच परिणाम आहे. प्रेत इतका वेळ घरात ठेवणे योग्य नाही. बाहेर सगळी तयारी झाली आहे. आता उशीर करू नका. उदयचे वडील रमेश बाबू म्हणाले. नाही, हे औषधांचे परिणाम वाटत नाहीत. विहीनबाई, हा पोलिसांचा मामला आहे. पोलीस आल्याशिवाय आम्ही कोणालाही हात लावू देणार नाही. सुधीरचा संताप अनावर झाला. आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत. आजवर आमच्या उंबरठ्यावर पोलीस आले नाहीत. पोलीस बोलवून तिच्या आत्म्याला त्रास देऊ नका. पोलीस पोस्टमॉर्टम करतील. त्या स्वच्छ शरीराची फाटाफाट करून कशाला तिची आत्मा दुखी करता? म्हणूनच मी सांगतोय की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अंत्यसंस्कार उरका. उशीर झाला तर आत्मा भटकत राहील. रमेश बाबू डोळे फिरवत म्हणाले, नाही, आता पोलीस येणारच. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्याला मी सोडणार नाही. सुधीर ठाम स्वरात बोलून बाहेर पडले. राशी आणि आर्यनची आठवण येतात रेखाची नजर भिरभुरी लागली. आर्यन तिच्या मागे उभा होता. राशी कुठे आहे? तिने घाबरून विचारले. ती तिथे रूपाच्या मांडीवर बसली आहे. मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टम पाठवण्यात आला. उदय आणि त्याच्या आई वडिलांनाही पोलिसांनी पकडून नेले. सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. गोंधळात रेखा सिसकत राहिली. तिने राशी आणि आर्यनला जवळ घेतले आणि त्यांना कुरवाळत राहिली. जवळच राहणारी एक शेजारीण तिच्या शेजारी येऊन बसली. रेखाने कळवळून विचारले, काय झाले होते वहिनी? काहीतरी सांगा. तुमचे घर तर या घराला लागूनच आहे. ती स्त्री घाबरून इकडे तिकडे पाहू लागली आणि म्हणाली, तुमची मुलगी खूप सहनशील होती वहिनी. आमच्या खोलीची भिंत एकच असल्याने सर्व आवाज स्पष्ट ऐकू येतात. उदयला कोण ओळखत नाही. तो पहिल्यापासूनच दारुडा आणि व्यसनी आहे. बिचारी चारू यांच्या तावडीत फसली. काल रात्री 8-9 वाजल्यापासून भांडणांचे आवाज येत होते. चारू ओरडून विचारत होती, तुझे संबंध जर आधीपासूनच रूपाशी होते तर तू माझ्याशी लग्न का केलेस? आज मी सर्वांना सांगणार आहे की तू आणि रूपा भाऊ बहिणीच्या नात्याच्या आड काय उद्योग करत आहात.
उदय तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता. चारू किंचाळत होती आणि मध्येच बेल्टने मारल्याचे आवाज येत होते. मी माझ्या पतीला म्हटले की चला काहीतरी अघटित घडण्यापूर्वी बघूया, पण त्यांनी हे त्यांचे रोजचेच आहे असे म्हणून झोपायला सांगितले. पण मला झोप येत नव्हती. त्यानंतर रूपाचा आवाज येऊ लागला. कदाचित तिनेच चारूचे हात धरले असावेत. तेव्हा चारू ओरडत होती, माझा हात सोडा, माझा हात सोडा. उदय म्हणत होता, कोणाला सांगणार? आईला, वडिलांना की स्वतःला? सांग आता सांग. चारूचा धापा टाकण्याचा आवाज येत होता. जणू कोणीतरी तिचा गळा दाबला असावा. त्यानंतर सर्व शांत झाले. चारूचा मृत्यू नैसर्गिक दाखवण्यासाठी उदयने सुधीरला पोटात दुखत असल्याचे खोटे सांगितले होते. पण उदयने नकार देऊनही सुधीर तिथे पोचल्यामुळे त्यांचे सर्व बेत उधळले गेले. सुधीर पोहोचण्यापूर्वीच त्याला अंत्यसंस्कार उरकायचे होते, जेणेकरून तो निर्दोष सुटला असता. पण कदाचित सुधीरच्या नशिबात मुलीचे शेवटचे दर्शन होते. रेखा गुडघ्यात डोकं घालून रडतच राहिली. खटला सुरू झाला. रमेश बाबूंनी सांगितले की त्या रात्री ते दोघं कर्तव्यावर दुसऱ्या शहरात होते, त्यामुळे ते लवकरच जामिनावर सुटले. उदय जेलमध्येच राहिला. अधूनमधून सुधीर कोर्टात जात असे. तेव्हा उदयला पाहून त्याचे मन संतापाने भरून येई. एकदा संधी मिळताच उदय म्हणाला, मला माफ करा पप्पा. सुधीरने रक्ताचे घोट गिळून स्वतःला सावरले. नंतर समजले की पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांनी 2.5 लाख रुपये खर्च केले होते. आर्यन आणि राशीच्या मनावरही बिंबवण्यात आले की तुमचे आजी आजोबा चांगले नाहीत, त्यांनी तुमच्या पप्पांना जेलमध्ये पाठवले आहे. रमेश बाबूंनी सुधीरला तडजोड करण्यास सांगितले आणि म्हटले, जे व्हायचे होते ते झाले, आता ती परत येणार नाही. पण तिची ही मुले फुलासारखी आहेत. उदयला शिक्षा झाली तर ही मुले पोरकी होतील. तो घरी आला तर मुलांकडे तरी बघू शकेल. मुलांच्या नावावर 10-10 लाख रुपये जमा केले आहेत. त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही. पण आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही. रमेश बाबूंच्या गोष्टी सुधीरच्या मनात घोळत राहिल्या. कित्येक रात्री त्यांना झोप आली नाही. मुलांचा चेहरा पाहून ते अस्वस्थ होत. शेवटी सासरच्यांच्या हुशारीपुढे सुधीर हतबल झाले आणि चारूचा कातील मोकाट सुटला. चारूच्या जाण्यानंतर सुधीर पूर्णपणे शांत झाले. ते तिचे सामान तासनतास बघत बसत. कधी रेखाला म्हणत, कदाचित आपण तिचे लग्न अशोकशीच लावून दिले असते तर आज आपली मुलगी जिवंत राहिली असती. समाज जो काही म्हणला असता तो म्हणला असता. कुठे आहे समाज जो माझ्या मुलीच्या खुन्याला शिक्षाही देऊ शकत नाही? सुधीर रागाने आणि दुःखाने रडू लागले. काही काळानंतर उदयने दुसरे लग्न केले. सावत्र आई येताच बापही सावत्र झाला. मुलांनी आजी आजोबांच्या मायेतच दिवस काढले. मोठे झाल्यावर आर्यनला हॉस्टेलमध्ये टाकले. त्याने आपल्या आईसारख्याच अभ्यासात प्रगती केली आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी त्याला 35 लाखाच्या पॅकेजची नोकरी लागली. नोकरी मिळाल्यावर तो आपल्या आजोबांसाठी टी-शर्ट आणि आजीसाठी रेशमी साडी घेऊन आला. तो काहीसा संकोचने म्हणाला, आजोबा, माझ्या कॉलेजमध्ये नेहा नावाची मुलगी आहे. तिलाही माझ्या कंपनीत नोकरी लागली आहे. खूप चांगली मुलगी आहे आणि राशीचीही ती लाडकी आहे. एकदा तुम्ही तिला भेटा, जर तुम्हाला आवडली तर. सुधीरने हसत हसत संमती दिली. वर्ष सरली. रेखा झोपी गेली होती, पण सुधीरला झोप येत नव्हती. तळमळताना त्यांची नजर एका ताऱ्यावर स्थिरावली. खूप वेळ ते त्या ताराकडे बघून हसत राहिले, जणू गप्पा मारत होते. ती तारा बनलेली चारू सांगत होती, पप्पा, माझी काळजी करू नका. मी इथे खूप खुश आहे. इथे कोणताच शारीरिक त्रास नाही. शरीर तर मी खालीच सोडून आले. त्या शरीराला उदयने खूप त्रास दिला पप्पा. तो मला मारत असे. बेल्टच्या आवाजाने माझा आत्मा थरथरत असे. कित्येकदा जळत्या सिगरेटने त्याने माझे शरीर डागले. तुम्हाला ऐकून वाईट वाटेल म्हणून मी काहीच सांगितले नाही. चारूच्या या आठवणींनी सुधीर व्याकुळ झाले. त्यांना घाम फुटला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांनी रेखाला उठवले आणि ताऱ्याकडे बोट दाखवून म्हणले, उठ रेखा, बघ आपली चारू तिथे आहे. रेखाने सुधीरला आपल्या जवळ घेतले आणि म्हणाली, कसे समजावू तुम्हाला? आपली चारू आता राहिली नाही. ती आपल्याला सोडून निघून गेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.